प्रकार पाहणार आहोत। स्वरांच्या प्रकारामध्ये स्वर प्रकार एकूण 5 आहेत। सर्वप्रथम ऱ्स्व स्वर। ऱ्स्व स्वर कशाला म्हणतात? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो किंवा उच्चार हा आखूड होतो त्यास ऱ्स्व स्वर म्हणतात। एकूण किती ऱ्स्व स्वर आहेत? एकूण 5 ऱ्स्व स्वर आहेत। कोणकोणते? अ, इ, उ, रू आणि लू हे 5 ऱ्स्व स्वर। नेक्स्ट आहे दीर्घ स्वर। दीर्घ स्वर कशाला म्हणायचा? ज्याचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो किंवा उच्चार हा लांबट होतो किंवा अधिक वेळ लागतो त्यालाच दीर्घ स्वर असे म्हणतात। कोणकोणते दीर्घ स्वर आहे? आ, इ, उ, ऊ हे दीर्घ स्वर आहे। तिसरा स्वर आहे संयुक्त स्वर। संयुक्त स्वर कशाला म्हणायचा? जेव्हा 2 स्वर एकत्र येऊन बनलेले जे स्वर असते त्यांना संयुक्त स्वर म्हणतात। म्हणजेच स्वर प्लस स्वर इज इक्वल टू संयुक्त स्वर। फॉर एक्झाम्पल पाहू। ए। ए हा अ प्लस ई या 2 स्वरांनी मिळून ए हा बनलेला आहे। नेक्स्ट ऐ। ऐ हा आ प्लस ई या 2 स्वरांनी मिळून ऐ बनलेला आहे। ओ। ओ हा अ प्लस उ या 2 स्वरांनी मिळून ओ बनलेला आहे। औ। औ हा आ प्लस उ या 2 स्वरांनी मिळून औ बनलेला आहे। एकूण संयुक्त स्वर किती आहेत? 4। कोणकोणते? ए, ऐ, ओ, औ। सजातीय स्वर। सजातीय स्वर कशाला म्हणायचं? तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात। जसं की अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे एकाच उच्चार स्थानातून निघणारे सजातीय स्वर। नंबर 5 विजातीय स्वर। विजातीय स्वर कशाला म्हणायचं? तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल अ, इ, अ, उ, आ, उ, उ, ए, अ, र, इ, ए हे भिन्न उच्चार स्थानामधून निघणारे विजातीय स्वर आहेत। फ्रेंड्स, तुम्ही जो माझ्या व्हिडिओना प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुमची मी आभारी आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माय चॅनल स्टडी सर्कल।